मला बनवायचा आहे हराभरा कबाब. त्यासाठी अर्धा जोडी पालक घेतला आहे, 1 वाटीभर वाटाणे घेतले, बॉईल करायला टाकले, थोडंसं मीठ टाकून त्यानंतर अद्रक लसूण मिरचीची ठेचा तयार करून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि तो बनवलेला ठेचा टाकला. त्यानंतर बारीक कापलेली शिमला मिरची टाकली, पुन्हा व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये. आणि त्यानंतर 1 चमचा आगरी मसाला, थोडीशी हळद आणि जो उकडलेला आपण पालक आणि वाटाणे होते ना तेही यामध्ये मी टाकले आणि व्यवस्थित परतवून घेतले, म्हणजे मसाला सर्व पालकला आणि वाटाण्यांना लागेल. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेते. आणि उकडलेले 3 बटाटे आणि जे कढईतलं जे मिश्रण होतं वाटाणा आणि पालकचं ते थंड झाल्यावर मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलं. त्यामध्ये उकडलेले 3 बटाटे टाकले, त्यानंतर ब्रेडचा चुरा टाकला आहे आणि इथंच मी 2-3 चमचे ना बेसन पीठ पण टाकलं होतं, पण व्हिडिओ स्किप झाला. तर बेसन पीठ टाकलं तर तेल ओढत नाही आणि छान लागतात आपले हराभरा कबाब. कढई ठेवली, त्यात मी तळण्यासाठी तेल टाकते आणि छोटे असे साईजमध्ये बनवून घेतले. तर तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन होतात आणि यावर तुम्ही काजू पण लावू शकतात. तर मस्त हराभरा कबाब तयार.